ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात एका आरोपीनं आत्महत्या केली। आशिष अनुप भरणवाल असं या आरोपीचं नाव। पहाटे 3:30च्या सुमाराला त्यानं गळफास लावून आत्महत्या केली। आरोपी हा वसई पोलीस स्टेशनचा असून त्याच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप होता। मात्र या आरोपीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे भायखळा जेलमधील मंजुळा शेट्टे प्रकरणाची ही पुनरावृत्ती तर नाही ना, अशा शंका उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कारागृहाचे जेलर नितीन वायचळ यांनी झी24 तासशी बोलताना दिले। ठाण्यातील सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याने सुसाईड केलेली आहे, गळफास लावून घेतलेला आहे। ही रात्रीची घटना आहे आणि या घटनेनंतर ठाण्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। परंतु नक्की घटना काय आहे, त्याचं पाठचं कारण काय आहे आणि काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर जेलर वायचळ सर आपल्याबरोबर आहेत। सर, काय नक्की घटना आहे ते सांगा। रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान बंदी आशिष भरणवाल यांनी त्याच्या टी शर्टच्या साहाय्याने संडासच्या खिडकीला हे करून आत्महत्या केलेली आहे आणि तो 376चा आरोपी असून वसई कोर्टाचा आहे आणि त्याच्यावर पोस्को वगैरे अनंत बाकी अनेक गुन्हे त्याच्यावर रजिस्टर आहेत। सुसाईडनंतर काय मॅजिस्ट्रेट वगैरे काय इन्क्वायरी वगैरे? हां, त्यानंतर ही सदरची घटना घडल्यानंतर आम्ही ताबडतोब ठाणेनगर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं। ठाणेनगरचे अधिकारी ACP वगैरे तिकडचे आले आणि मॅजिस्ट्रेट साहेब होते, त्यांच्याकडनं समोर इन्क्वेस्ट पंचनामा त्यांच्यासमोर करण्यात आला, जिथे मयत झाली होती, म्हणजे तिथे हे केलं होतं तिथे। आणि त्यानंतर सदरची बॉडी इन्क्वेस्ट पंचनामा वगैरे करून सदरची बॉडी ही जे हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेली आहे आणि पुढची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करत आहे। जसं CIDला पण आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे आणि आमच्या खात्यातनं पण मी पण चौकशी करणार आहे आणि आमचे वरिष्ठ पण त्यानंतर चौकशी करतील। एकंदरीत भायखळा जेल असो किंवा ठाणे जेल असो असे प्रकार घडत असतात। तर दुसरी बाजू म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे। जरी ते कॅमेऱ्यासमोर बोलत नसेल तर कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी हा एक मोठा प्रश्न आहे। एकंदरीतच या सर्व गोष्टीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।